तर जय शिवराय भावांनो आणि त्यांच्या बहिणींनी, आज जायचं होतं आपल्याला आपल्या ट्युशनमध्ये. मग निघालो माझी काली पेली घेऊन ट्युशनसाठी. पण रस्त्यातच मुरम बघून असं वाटायला चौधरीनगर प्रगतीच्या मार्गाला लागलेला आहे. रस्त्याला जात होतो आपल्या ट्युशनमध्ये. काही वेळानंतर मग मी पोहोचलो माझ्या ट्युशनमध्ये. तिथं तर आपले मित्र आपली वाट पाहत होते. मग त्यांच्याशी भेट लगेच आम्हाला खाली बोलवलं. थोडी मजाक मस्ती करून आम्ही बसलो इडली खाण्यासाठी. तर इडलीची पार्टी दिली ती आम्हाला आमच्या शिवकन्या दीदीने. दोसा इडली सांबार चटणी चटणी, दोसा इडली सांबार चटणी चटणी. पार्टी झाल्यानंतर थोडं कृष्णासोबत खेळलो आणि गेलो आम्ही अभ्यासासाठी. त्याच्यानंतर केला आम्ही थोडाफार अभ्यास. आम्हाला जायचं आहे नाशिकला. तर आमची ट्रिप फायनल झाल्यावर आमचा मित्र बघा कसा नाचतो. मग काय अभ्यास गिभ्यास करून निघलो आम्ही परत घरासाठी. पण काय रस्त्यातच दिसला आम्हाला अमोल भाऊचा वडापाव सेंटर. मी तिथं वडापाव खाण्यासाठी. ते म्हणतात ना, नशीब गांडू तो क्या करेंगा पांडू. सेम असंच झालं आपल्यासोबत. कारण तिथं काही आपल्याला अमोल भाऊ भेटले नाही. परंतु त्यांच्या या मित्रांना आपल्याला खाऊ घातलं एक क्वालिटी बाज वडापाव खाऊन निघलो मग मी घरी. मग काय काही वेळाने घरी पोहोचलो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्कीच करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.